धमाल एक्सपिरियन्स आहे, कारण तसं सिनेमामध्ये गाणं नाही आहे. एक गाणं आहे जे बॅकग्राऊंडला जातं आणि हे प्रमोशनल सॉन्ग आम्ही आज रेकॉर्ड करतो आहे. वैशालीनी फार धमाल त्याची चाल बांधली आहे आणि मंदार चोळकरनी फुल धिंगाणा शब्द लिहिले आहेत, त्यामुळे ते गायला क्रांती आणि मला दोघांनी मजा आली. सिनेमात गाणं हे एक वेगळीच पद्धत असते, म्हणजे रूढार्थाने गायकांच्या पोटावर पाय आणण्याचा प्रकार नाही आहे, पण ती कॅरेक्टर्स आहेत ती थोडीशी विक्षिप्त आहेत आणि त्यांच्या भूमिकेतलं ते गाणं आहे. त्यामुळे ते आम्ही दोघांनी गाणं असंच वैशालीला वाटलं आणि प्रमोशनल सॉन्ग म्हणून आम्ही दोघंच ते गातो आहे. त्यामुळे रूढार्थाने मी काही गायक नाही किंवा क्रांती पण गायक नाही आहे, पण अशा पद्धतीचं एक उडत्या चालीचं आणि धिंगाणं असलेलं, शब्दांचं धिंगाणं असलेलं गाणं हा एक वेगळा एक्सपिरियन्स होता आणि आम्ही दोघांनी खूप एन्जॉय केला. चित्रपट आहे किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी. मला असं वाटतं की माणसाच्या आयुष्यात दोन जण असतात, एक तो स्वतः असतो आणि एक त्याच्या आतमध्ये लपलेला दुसरा माणूस असतो आणि सातत्याने त्याचं आयुष्यभर स्वतःशी शोध चाललेला असतो स्वतःचा. तर ह्या किरण कुलकर्णीला एक दुसरा किरण कुलकर्णी भेटतो की जो त्याच्यापेक्षा पूर्ण वेगळा आहे आणि त्याची आयडेंटिटी चोरलेला असं तो चोर आहे आणि त्या चोराचं आणि त्याच्या एका परिस्थितीमध्ये एकत्र येणं होतं आणि या एकत्र येण्यातनं जी धमाल उडते ती म्हणजे किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी. अतिशय सुंदर गोष्ट आशिष पाथरेंनी लिहिली आहे आणि तितकीच उत्तम पद्धतीने कांचन त्यांनी डिरेक्ट केले. एक वेगळा एक्सपिरियन्स मला आणि क्रांतीला आला, कारण अशा प्रकारचा जॉनर अजून मराठीत आलेला नाही आहे, ज्याला आपण एक रॉमकॉम म्हणूया, रोमॅन्टिक कॉमेडी म्हणूया. अशा पद्धतीचा हा सिनेमा आहे आणि त्या दोघांना ते थोडीशी वेडसर कॅरेक्टर्स आहेत आणि एक जण त्याच्या नोकरीधंद्यात अकंठ बुडालेला, घरच्यांना द्यायला वेळ नाही, आणि दुसरी रूढार्थाने चोर की जी लोकांची क्रेडिट कार्ड चोरून त्यांचं अस्तित्व ढापते. तर असे दोघं जण कर्मधर्म संयोगाने एका परिस्थितीमध्ये अडकतात आणि त्यातनं जो पुढचा धमाल प्रवास सुरू होतो तो म्हणजे किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी. नमस्कार, मी सुप्रिया पिळगावकर. प्लीज सबस्क्राईब टू राष्ट्रीय मराठी.